नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मित्रांनो, सन 2026 मधील होळी यावर्षी अत्यंत विशेष मानली जात आहे, कारण फाल्गुन पौर्णिमेला दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. अनेक दशकांनंतर एकाच काळात पौर्णिमा, भद्रा आणि चंद्रग्रहण यांचा संगम दिसत आहे. त्यामुळे अनेक भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की होलिका दहन नेमकं कधी करायचं आणि रंगांची होळी कोणत्या दिवशी खेळायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम तिथी पाहूया. फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:56 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 समाप्त होत आहे. यावेळी पौर्णिमा 2 दिवस व्यापत आहे. उदय तिथीनुसार 3 मार्च रोजी पौर्णिमा व्रत, स्नान आणि दान करणे योग्य मानले जाते. इच्छुक भक्त चंद्रोदया व्यापिनी असल्यामुळे 2 मार्चलाही व्रत करू शकतात. आता भद्रा काळ समजून घेऊया. 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्रा सुरू होत असून ती संपूर्ण रात्र राहणार आहे. भद्रा समाप्ती 3 मार्च रोजी पहाटे सुमारे 5:28 होईल. शास्त्रानुसार भद्रा काळात होलिका दहन करणे निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन टाळणे अधिक योग्य ठरते. यामुळे शास्त्रसंमत होलिका दहनासाठी सर्वात शुभ वेळ 3 मार्च मंगळवार रोजी सायंकाळी 6:26 ते रात्री 8:50 या दरम्यान मानली जात आहे. या वेळेपर्यंत भद्रा संपलेली असेल आणि ग्रहणाचाही परिणाम समाप्त झालेला असेल, म्हणून शक्यतो याच मुहूर्तात होलिका दहन करणे उत्तम राहील. आता चंद्रग्रहणाबद्दल महत्त्वाची माहिती. 3 मार्च 2026 रोजी पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहणाची सुरुवात दुपारी सुमारे 3:20 होईल. खग्रास अवस्था साधारण 4:34 ते 5:33 या दरम्यान राहील आणि ग्रहण सायंकाळी सुमारे 6:47 समाप्त होईल. ग्रहण काळात चंद्र लालसर दिसू शकतो, ज्याला सामान्य भाषेत ब्लड मून असे म्हटले जाते. ग्रहणामुळे सूतक काळ देखील मान्य राहील. परंपरेनुसार सूतक काळात पूजा, भोजन शिजवणे आणि शुभकार्य टाळावीत. विशेषतः गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे हितावह मानले जाते. आता रंगांच्या होळीबद्दल. ग्रहण आणि सूतक लक्षात घेता धुळवड म्हणजे रंगांची होळी 4 मार्च 2026 बुधवार रोजी साजरी करणे अधिक शुभ आणि प्रचलित मानले जात आहे. त्यामुळे 4 मार्च रोजीच उत्साहात रंग खेळावेत. होलाष्टकाबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यावर्षी होलाष्टक 24 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 3 मार्च रोजी समाप्त होत आहेत. या काळात नवीन शुभकार्य टाळणे श्रेयस्कर मानले जाते. मित्रांनो, योग्य मुहूर्ताचे पालन केल्यास सणाचे पुण्यफल अधिक प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे घाई गडबड न करता शास्त्रसंमत वेळेनुसारच होलिका दहन आणि होळी साजरी करा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.